वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वनप्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल। बाहुली वारीच्या वाटेवरती वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी असंख्य अशी माऊली होऊन या ठिकाणी येत आहेत आणि पाहतोय, नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की जर बघितलं तर वारीमध्ये हा दिवे घाटामध्ये ॲम्ब्युलन्स पाहिजे तेवढी फास्ट हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून बाईक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी रेडी केलेले आहेत आणि हे बाईक रायडर आहेत। खऱ्या अर्थाने यांनी या भारतात नाही तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा रायडिंग केलेली आहे आणि या ठिकाणी वारीमध्ये ते सहभागी झाले आहेत। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया, या वारीच्या विषयी तुमच्या मनामध्ये काय आहे आणि या वारीकडे तुम्ही कसं पाहता। तुमचं नाव एकदा सांगा आणि तुम्ही भारत सोडून इतर कुठल्या देशामध्ये तुम्ही बाईकवर गेलेला आहात? जय हरी विठ्ठल। माझं नाव सुनीता कुंजिरे, राहणारे पुणा आणि मी इंडियाभर बाईक चालवलेली आहे आणि थायलंड, UK आणि साऊथ आफ्रिकाला पण। दरवर्षी आम्ही स्ट्रीट सेन्स तर्फे पोलीस कमिशनर अनिल वाळवे तर्फे आम्ही गेले 10 वर्ष वारीला सेवा देतोय। इथं जे लोक स्पेसिफिकली दिवे घाट हे जे थोडा अवघड टप्पा आहे, वारीचा सगळ्यात अवघड टप्पा आहे, चढ टप्पा आहे, म्हणून आम्ही इथं स्थायिक असतो। आमच्याबरोबर 8 ॲम्ब्युलन्सेस आहेत विथ डॉक्टर्स अँड नर्सेस। तर ज्यांना कुणाला त्रास आहे, स्टॅम्पीडमुळे पडले, त्यांना आम्ही घेऊन येतो डॉक्टरकडे, नाहीतर डॉक्टरला त्यांच्याकडे घेऊन जातो आणि बाकीचं फर्स्ट एड सेवा, बाम लावणं, हे सगळे बाकीचे सेवा आम्ही करतो इथे गेले 10 वर्ष स्ट्रीट सेन्स बरोबर। नक्कीच गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा तुम्ही करताय। तुमच्या माध्यमातून अनेक जण या वारीमध्ये सामील झालेले आहेत, तुमच्यासोबत अनेक तरुण सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर जर बघितलं तर अनेक समाजाचे, म्हणजे खऱ्या अर्थानं वारकरी म्हटलं की कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा नाहीच आहे, कारण वारकरी हा प्रत्येक धर्मातून प्रत्येक जातीतून वारकऱ्यांचे संत आपल्याला पाहायला मिळतात। मुस्लिम धर्मामध्ये संत कबीर म्हणजे वारकऱ्यांच्या संत कबीर सुद्धा वारकऱ्यांचे आहेत आणि त्याचबरोबर संत चोकोबा, संत एकनाथ, संत नामदेव महाराज या वारकऱ्यांची फळी आहे, मांदियाळी पाहायला मिळते आणि याच पालखी सोहळ्यामध्ये सर्व संतांच्या पालख्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन मुस्लिम पालख्या पण आहेत। तुकारामची पालखी जी जेव्हा निघती पहिल्यांदा दर्ग्यात थांबती आरतीसाठी तुकाराम महाराजांची, आणि ह्याच्यामध्ये एक नागपूरची आहे आणि एक दुसरी पालखी आहे जे मुसलमानची पालखी आहेत। भरपूर मुसलमान संख्या पण ह्या वारीमध्ये येतात दरवर्षी, मी गेले 10 वर्ष बघते। नक्कीच या वारीमध्ये कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा कुठलाही द्वेष केला जात नाही, कारण यारे यारे लहान थोर संत सांगतात की लहान थोर कुणीही, नर नारी कुणी सुद्धा येऊ शकतं आणि या वारीमध्ये सामील होऊ शकतं आणि वारी ही जन्ममरणाचा फेरा तारतच असते। पण या ठिकाणी आता तुम्ही बघितलं, मगापासून मी इथेच आहे, तुमच्याकडे बघत असताना काही वारकरी थकून येतात, तुम्ही त्यांना बाम असेल, प्रेस मारून त्याच्या मलम लावणं असेल, ह्या गोष्टी करता, पण त्यावेळेस त्यांच्या मनातला भाव, त्यांच्या डोळ्यात तुम्ही जर बघितलं तर काय वाटतं तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेस बाम लावता त्यांना? नाही, तसं त्यांना खूप आराम भेटतं, कारण की हे मेन चढाचं आहे ना, गुडघे दुखतात, म्हातारे पण आहेत भरपूर, पाठ दुखते, तर त्यांना खूप बरं वाटतं। पण आमची हे सेवा आहे, आम्हाला अपेक्षित काय नाही आहे, आमची ही सेवा आहे की सगळे सुखरूप सगळे आपल्या आपल्या ठिकाणी पोचू, त्याच्यासाठी आम्ही सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत असतो। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ही सगळी मंडळी आहे आणि वारीमध्ये जर बघितलं तर पाय दुखणं असेल, अशा काही गोष्टी जर जास्त वयस्कर मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। तर तुम्हाला सर या ठिकाणी तुमचं नाव एकदा मला सांगायचं आहे आणि त्याच्यानंतर मी जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात वयस्कर अशी किती वर्षाची म्हातारी माणसं तुम्हाला दिसली आणि जास्त तरुण आहेत का म्हातारी आहेत हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे। तुमचं एकदा नाव सांगा। माझं नाव कल्याण रमण आहे, तर मी स्ट्रीट सेन्स हे जितके बायकर आहेत त्यांच्यासोबत आहे। तर आम्ही गेले 10 वर्ष हे उपक्रम चालवतो आहे, जिथे आम्ही सेवा करतो आहे। आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणलं की जे वयस्कर मी आजपर्यंत पाहिलं आहे, त्या एक आजी होत्या ज्या 84 वर्षाच्या होत्या, त्यांचा मुलगा खांद्यावर घेऊन चालला होता। तर त्यांना पाहिल्याने सगळ्यात तरुण म्हणलं तर मी एक लहान बाळ 6-7 महिन्याचं सकाळी मी पाहिलं, जे ते घेऊन चालले होते। त्यामुळे वयाला इथं काहीच नाही, ते जे आजी पण होत्या त्या आजी पण चालत आल्या, त्यांच्या मुलाने त्यांना इथं उचलून घेतलं। फक्त पाहतोय
की पुंडलिक ज्या पद्धतीनं आईवडिलांची सेवा पुंडलिक महाराज पंढरपूरमध्ये करतायत आणि पांडुरंग त्यांच्या भेटीला आले होते आणि गेल्या 28 युगांपासून पांडुरंग त्या ठिकाणी उभा आहे आणि जर बघितलं तर एक छोटं बाळसुद्धा 6 महिन्याचं त्यांनी बघितलं जे वारीत चालते त्याची आई घेऊन चालत असताना आणि आई 85 वर्षाच्या आईला जो मुलगा खांद्यावरती घेऊन जातो त्याच्यापेक्षा त्या आईचं भाग्य कुठलंच नसतं कारण आज मुलं बाळं आईवडिलांना सांभाळताना दिसत नाहीत पण वारकरी परंपरा वारकरी संस्कार या ठिकाणी दिले जातात आणि यामुळं 85 वर्षाच्या आईविषयी सुद्धा प्रचंड मनामध्ये आदर वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि पाजी तुम्ही सुद्धा या ठिकाणी आहात कारण मी मगाशीही बोलताना तुमच्यासोबत संवाद साधताना मी बोललो की 65 संत नामदेवांच्या शीख धर्मीयांच्या ग्रंथामध्ये आहेत आणि त्या ओव्या आणि या वारकऱ्यांचा संबंध म्हणजे नक्कीच कुठेतरी जीवाभावाचा आहे आणि वारकरी परंपरा ही आपलीशी वाटते म्हणून तुम्ही काय सांगाल यामध्ये? मी काय सांगू मी इथे येतो मला संत नामदेव महाराज के दर्शन इधर समूह हो जाते हैं। ये जो लोग है जो संगत है इसको हम कहेंगे ये उनके ही स्वरूप है। हर एक की सेवा करने में हमें देव की प्राप्ति हो जाती है और ये हम एम्बुलेंस लेके जाते हैं 2 व्हीलर जहाँ पे ये 4 व्हीलर एम्बुलेंस हिलाना मुश्किल है उसमें हम पेशेंट्स को इस पे बिठा के ले जाते हैं। एक पिछले साल का मैं एक बात बताऊंगा एक बहन भाई थे जिनकी माताजी यहीं पे रहती थी पंढरपुर में। माताजी बच्चों को बोलते थे कि वारी के साथ में आओ। ये औरत जो वो दोनों बहन भाई माँ मर गई लेकिन अभी दोनों बहन भाई लगे थे अपने परिवार के इसमें आखिरकार वो पिछले साल उन्होंने मौका बनाया कि चल के जाना है। यहाँ तक कि पहुँचते पहुँचते वो औरत जो है बहन जो उसमें से है वो बेहोश हो गई थी। उसको कैसे तो इन्होंने जगाया लेकिन उसका ब्लड प्रेशर इतना लो था कि उसको बोला कि इस पे बिठा के हॉस्पिटल लेके जाओ। जाते समय उसने मुझे ये स्टोरी सुनाया। डॉक्टर ने बोला कि इसके साथ में बात करते रहो ये किधर गिर नहीं जाए गाड़ी से। तो मैं उसको बांध के अपने साथ में उसको लेके गया आगे जो ग्रामीण हॉस्पिटल है वहाँ पे उनको यानी उनका उपचार करने के लिए उनको छोड़ा वहाँ पे। तो ऐसे ऐसे लोग आते हैं ये बहुत हमारे को इतना मज़ा आता है यानी दिल शांत हो जाता है यहाँ पे थोड़ी सेवा करके। नक्कीच बांधवांनो या ठिकाणी जर बघितलं तर मन शांत होतं कारण या ठिकाणची सेवा करणं नक्कीच ईश्वराची सेवा करणं आहे आणि कारण सगळीकडे जर बघितलं सबका मालिक एक ही है कारण सगळ्यांचा ईश्वर एकच आहे फक्त बघण्याचा भाव वेगळा आहे आणि आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा ठेवला म्हणजे तो वेगळा होत नाही तो सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये एकच आहे आणि एक होऊनच आपण या वारीमध्ये सगळे हे सामील झालेले आहेत। लोकांना आपण बरेच वेळा ॲम्ब्युलन्स पाहतो आज आम्ही जी काही सेवा देतोय ही सेवा आम्ही लोकांना वाचवायचा प्रयत्न करतोय तर आपण जेव्हा ॲम्ब्युलन्स पाहू त्यावेळेस ॲम्ब्युलन्स जेव्हा सायरन वाजेल डाव्या बाजूला आपली गाडी घ्यायची आणि थांबायचं ॲम्ब्युलन्स जोपर्यंत आपल्या दृष्टीतनं बाहेर जात नाही तोपर्यंत आपण त्याला वाट देणं हे आपलं एक छोटंसं सामाजिक काम आहे जे लोकांनी केलं तर आपण जास्तीत जास्त लोकांना वाचवू शकतो। नक्कीच या ठिकाणी एक संदेश सुद्धा आहे ज्यावेळेस ॲम्ब्युलन्सचं म्हणजे सायरन वाजेल त्यावेळेस तुम्ही बाजूला सरकणं आणि जागा देणं हे महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपलाच बांधव आपलाच एक कोणतरी माऊली तो आजारी असेल तर दादा तुम्ही तरुण आहात तरुणांच्या वतीनं म्हणजे आता मी जर बघितलं तर सगळेच तरुण आहेत कारण पाजीसुद्धा तरुण आहेत कारण सगळ्यांच्यापेक्षा ते फिट दिसत आहेत मला या ठिकाणी आणि तुमचं नाव सांगायचं आणि तुम्ही कसं या वारीकडे पाहता? माझं नाव कृष्णा आहे आणि मी मुंबईवरून आलो आहे तर मला वारीबद्दल जास्त काही माहीत नव्हतं फक्त कसं आमचं ग्रुपचे राईड्स होतात तर एकदा राईड टाकलेली यांनी की असं होणार आहे म्हणून मी माझं एक आलं फक्त पण आल्यानंतर जो माझं मन एकदम शांत झालं एकदम मला जे आनंद भेटतोय तो त्याचं काही म्हणजे कंपेअर करू शकत नाही कुठं काही बरं वाटलं भरपूर। नक्कीच वारीतला हा आनंद आहे हा कुठेही कंपेअर होत नाही कारण बाकी कुठलाही आनंद याच्या पुढे फिका आहे। मी म्हणेल की तरुणाई आज म्हणजे पबमध्ये वगैरे डान्स करत असेल याच्यापेक्षाही हा आनंद त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं म्हणजे तुम्हाला नशामुक्त करणारा आहे आणि एक नशा जर एकदा चढली पांडुरंग नामाची तर ती वारी तुम्हाला जन्ममरणाचा फेरा तर तारणारच आहे पण चांगले संस्कार सुद्धा लावणार आहे। साहेब तुम्ही तुमचं नाव सांगा आणि या वारीकडे तुम्ही कसं पाहता वारीमध्ये तुम्ही कधीपासून सामील झालाय आणि काय सांगाल तुम्ही समजा या वारकऱ्यांच्या माध्यमातून? माझं नाव डॉक्टर सुमित इरकल आहे। ॲक्च्युली माझे आजोबा हे कीर्तनकार होते
त्यामुळे वारीकडे माझा बघायचा दृष्टिकोन वेगळाच आहे थोडा. आधीपासूनच आहोत कनेक्टेड, पण आता माझ्याकडून ही सेवा म्हणून मी हे करतो आहे. कारण बाकीचे सगळेजण बाकीचे सगळ्या गोष्टी करतातच, पण मी माझ्याकडून मी एक डॉक्टर आहे आणि मी ही सेवा करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासवडपर्यंत भरपूर सोयी आहेत लोकांना. जर ही मिसिंग एक पॅच आहे की जिथे लोकांना पोचता येत नाही, मग बाईक ॲम्ब्युलन्स थ्रू मी तिथे हे करतो. बाकीच्या सोयी आहेत, भरपूर लोक करत आहेत. हा एक मिसिंग गॅप आहे, तिथं मी करायचा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडून तेवढा एक प्रयत्न. नक्कीच आजोबा कीर्तनकार होते, आजोबा वारीत यायचे, पण आज आजोबा आहेत नाहीत, मी विचारलं नाही, आजोबा नाही आहेत, पण जिथून कुठून बघत असतील माझा नातव चांगलं काम करत आहे हे सुद्धा ते म्हणत असतील. माझ्या नातवाचं काम सध्या चांगलं चालू आहे, वारीमध्ये आहे तो. आणि कारण सर्व जर बघितलं तर हे पूर्वजांचे आशीर्वाद असतात, त्याचमुळे आपण वारीमध्ये येत असतो. कुणाचं तरी घरातल्यांचं पुण्य असतं, ते तुम्हाला वारीमध्ये यायला भाग पाडतं. कारण उगाच कुणी वारीमध्ये येत नसतं आणि तुमच्या घरातलं पुण्य कुठेतरी फळाला आलं आहे आणि तुम्ही वारीमध्ये आला आहेत. कारण वारकऱ्यांची सेवा तुमच्या हातून घडते, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि तुमच्या हातून अशी सेवा घडत राहो हेच मी पांडुरंगाच्या चरणी साखळं घालेल. आणि याच ठिकाणी तुम्ही बोलणार आहे, कोणी बोलायचं अष्टगंध आहे, बुका अबीर आहे आणि तुम्ही या वारीमध्ये सामील झालेला आहात. काय सांगाल वारकऱ्यांच्या? माझं नाव हितेश घाडगे आहे, मी इथला हडपसरचाच प्रॉपर आहे. 5 वर्ष पायी वारीचा आनंद घेतला आधी. तर त्या आनंदामध्ये वेदना काय असतात आपण बघतोय, फक्त हे लोक चाललेत, पण 20-22 किलोमीटरचा प्रवास आहे, काही कठीण प्रवास आहे, जे 27 ते 30 किलोमीटरचे प्रवास आहेत. त्याच्यात वेदना काय होतात, ज्याचं रेग्युलर चालणं आहे. आता आपण बघत आहात, जसं कल्याणने सांगितलं, 6 महिन्याच्या बाळापासून ते 90 वर्षाच्या वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळे जातात ते पांडुरंगाच्या नामघोषामध्ये. पण यांना त्रास होत नाही. आजकालची तरुण पिढी ही याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. तर माझा सगळ्या तरुणांना संदेश आहे, सगळ्यांनी ज्याला धार्मिक वेळ असेल तर नक्कीच समाविष्ट व्हावं, ज्याला धार्मिक वेळ नाही त्यांनी स्वतःच्या फिजिकल फिटनेससाठी समाविष्ट व्हावं. म्हणजे तुम्हाला धार्मिकता काय असते हे इथं आल्यावर कळेल. हा सोहळा अप्रतिम आहे, ह्याचा आनंद जीवनात प्रत्येकाने एकदा घ्यावा. आता आम्ही स्ट्रीट सेन्स ग्रुपतर्फे बाईक ॲम्ब्युलन्स सेवा देतोच आहे, सगळ्यांनी सांगितलंच आहे ते, तरी मी सांगतो एकदा. ज्यावेळेस आता आपण बघतो ट्रॅफिक किती, ज्यावेळेस पालखी दिवेघाट चढायला लागेल तर त्या दिवेघाट चढताना रिटर्न तुम्हाला ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. एखादा इमर्जन्सी असेल, आपण रोडनी सुद्धा बघतो ट्रॅफिकमध्ये 2 मिनिटाच्या डिस्टन्समुळे सुद्धा काही लोकांचे प्राण जातात आहे. तर ती व्यक्ती सुखरूप हॉस्पिटलपर्यंत किंवा ॲम्ब्युलन्सपर्यंत पोचावी, हा आमचा उपक्रम 10 वर्ष गेले चालू आहे. ह्याच्यामध्ये भरपूर लोकांना आम्ही सेवा दिली आहे. अशीच सेवा पांडुरंगाचरणी आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत देत राहू, हीच मी सांगतो. रामकृष्ण हरी. नक्कीच जर बघितलं तर पांडुरंगाच्या चरणावरती ती सेवा देणार आहेत. आणि हे जर बघितलं, या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना यांच्या गळ्यामध्ये माळ दिसते, तुळशीची माळ आहे. काय सांगाल? आणि एक ही सर्व मंडळी वारी करतायत, तर तुम्ही मला एकदा तुमच्याविषयी सांगायचं आहे आणि या वारीविषयी काय बोलाल? माझं नाव मनीष बोंबटकर आहे. मी तसा प्रॉपर बुलढाण्याचा आहे, इथं जॉब करायला आलो. मी मॅग्ना ऑटोमोटिव्हमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून जॉब करतो. आज ऑफिस असल्याकारणानं तरी पण सुट्टी घेऊन मी इथं वारीला सेवा देणार आलेला आहे. तिथे ही पहिल्यांदाच मी अशा बाईक ॲम्ब्युलन्स म्हणून इथं ज्या सेवा द्यायला जुळलो या ग्रुपमध्ये. ठीक आहे, तर इथं मी बऱ्याच वेळा बघतो. मागच्या वर्षी पण इथपर्यंत दिवेघाटपर्यंत पायी आलो होतो, त्यावेळेस पण आलो, माझे खूप पाय दुखले. आता लोकांची सेवा करताना वाटतं अरे वा, त्यांच्यासाठी आपण चांगलं काहीतरी करतोय असं मला म्हणजे आतून वाटतं याच्यामध्ये. नक्कीच 5 वर्ष वारी पायी चालून केली आहे, तुम्ही सुद्धा दिवेघाट सर केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की वारकऱ्यांना त्रास कसा होतोय हे जवळून तुम्ही अनुभवलं आहे. आणि या वारकऱ्यांची सेवा करायला मिळते, याच्यापेक्षा दुसरं काहीच म्हणजे पुण्य नाही आहे असं आपण नक्कीच म्हणूया. आणि पांडुरंगाला मी सांगेल की पांडुरंगा, ही सर्व जी मंडळी आहे ज्या वेळेस बाईक रायडिंग करतात त्यांची सुखरूप तू त्यांना ठेव. कारण ते कुठल्याही कठीण प्रसंगी कुठल्याही म्हणजे असे अनेक घाट त्यांनी सर केलेले आहेत बाईकवरती, पण त्यांच्या जीवाला त्यांना काहीही होऊ देऊ नको, हेही मागणं मी या पांडुरंगाच्या चरणावरती मागेल. आणि यांच्या हातून तुझी सेवा घडून घ्यायचं काम हे तुझं आहे. असंच आपण भेटत राहूया माऊली कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून. मी उदय भिस्से पाटील. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय. मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी.